तुमच्या भूमिका मांडल्या गेल्या। अजित पवार असं म्हणतात की नुसतं आंदोलन करून काही होत नाही, तर सत्तेत राहून लोकांची कामं करावी लागतात आणि ध्येयप्राप्तीसाठी सत्ता ही महत्त्वाची असते। तर पवार असं म्हणतात की पक्ष फुटेल असं वाटलं नव्हतं, मूलभूत विचारांमध्ये अंतर निर्माण झाल्यानं फूट पडली, पण फुटीची चिंता नाही, आगामी निवडणुकांनंतर वेगळं चित्र बघायला मिळेल। अशा दोन वेगळ्या भूमिका बघा, मुळात हा दोन वेगळे पक्ष आहेत। त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशाकरता मत व्यक्त करायचे। पण अजितदादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जे विरोधी पक्षाचं स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका। आंदोलन कशाकरता करायचं? आम्ही जर आंदोलनं केली नाहीत विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील, राज्य देश लुटतील, महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील, जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही। माननीय शरद पवार साहेबांनी हा जो पक्ष उभा केला आहे त्यांचा, तो सुद्धा नेतृत्व उभं केलं, ते आंदोलनातून उभं केलं। शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलनं आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते। तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका। सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती, पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते। हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही। गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात, आरोग्य असेल, सामाजिक न्याय असेल, महसूल असेल, शिक्षण असेल, असं एकही विभाग नाही की जिथे लूटमार केली नाही सत्तेत राहून। आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र मोदी यांना विचारा, जाऊन विचारा त्यांना ना, कोणते प्रश्न मार्गी लागले। सत्ता आहे, मजबूत सत्ता आहे। हां, एक अकेला सब पर भारी अशी सत्ता आहे, तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला। ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार। आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले, जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे। सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी, स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या, म्हणून हे लोक सत्तेत गेले। बाकी जनतेची सेवा, महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे। महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग इतर मुंबईवरून आणि मुंबईमध्ये 227, तुम्ही 236 म्हणाला महाविकास आघाडी सरकार असताना, पण 227 महापालिकेचा निवडणुका घ्यायची तयारी दर्शवलेली आहे। 100% आम्ही त्या दृष्टीनं तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे। आता प्रभाग 227, 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, ठाण्याच्या होतील, कल्याण डोंबिवलीच्या होतील, आसपास मीरा भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीनं तयारी केलेली आहे। निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे, काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या